एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा. आले ग बाई, फार पुण्यापासून प्रवास करून आले. हे घ्या, कोकम सरबत केलाय मी, प्या जरा थंडस बरं वाटेल. कसा झाला प्रवास? दमलात का हो खूप? चिक्की आणलीत माझ्यासाठी? माई बरं आहेत ना? त्यांना काही प्रवासाचा त्रास नाही ना झाला? हा, व्यवस्थित घेऊन गेलात ना त्यांना? बोला ना काहीतरी, दमलायत का हो? तुम्ही ना असे घरादारासाठी कष्ट करून आलात ना की मला बाई फार अभिमान वाटतो तुमचा. दिघ्या आला वाटतं. हो. काय रे दिघ्या, पुण्याचा प्रवास कसा झाला? चांगला आला. बोलले बाई, पण सगळं संशयास्पदच आहे. मला सांगा, समजा घरात एखादं मंगल कार्य असेल, म्हणजे बारसच असेल एखादं, तर घरात वातावरण कसं असतं? एकदम प्रसन्न, अशी लोक खुश असतात, धावपळ असते, तामझाम असतो. म्हणजे काय असतोच. मी घरात आल्यानंतर 2-2 बारशी झाली आपल्याकडे. मग केवढी धावपळ होती आमची बायकांची. तेच तर ना. अरे मथू आजीकडे गेलो ना, काही नाही, तामझाम नाही, प्रसन्न वातावरण नाही, काही. अरे नसेल तामझाम, बारसं होतं ना. असेल तर असंच म्हणावं लागेल. का माहितीये? हे बघ, मी आणि माई पुण्याला गेलो मथुमावशीकडे की बॅगा ठेवू आणि कार्यालयावर जाऊ म्हणून. तर मथुमावशी घरातच. मी म्हणलं का तू घरात का थांबलीस? ती म्हणली माझी तब्येत बरी नाही, सगळे कार्यालयावर गेलेले. तर माई म्हणली मग आता मी पण इथेच थांबते. म्हणलं बरं बघतो तर काय घरात काही वातावरण नाही, प्रसन्न असं काही नाहीच, तामझाम नाही. अरे एखादा बोरण नाही की बारसं आहे, मुलं काय नाही रे. अरे नसेल, काही लोक एवढं नाही करत, आपण जरा जास्तच करतो. पण काही माणसं साधेपणाने समारंभ साजरे करतात. आमचं हे पण ना नको तिथे ना तुमची चिकित्सक वृत्ती जागृत होती. नाही असं काही नाहीये. तुम्हाला सांगतो की मी बसलो होतो घरात, तर माई खाणाखुणा करते मथू आजीला. मग त्या दोघी आत गेल्या, काहीतरी खुसूपुसू बोलायला लागल्या आणि त्यांना असं वाटत होतं की मी चोरून ऐकतो का काय, म्हणून दार लावून घेतलं. तुम्हाला मी सांगतो घरात कोणीतरी लपलेलं होतं, मला माहितीये. अरे 2 बहिणी एवढ्या दिवसांनी एकमेकीला भेटल्या, हे थोडंफार चालायचंच. अरे नाही रे, म्हणजे ठीक आहे, मी मान्य करतो की दोघे भेटले असतील, पण हॉलचं तर नाव कोणी चुकीचं घेत नाही. अरे मथू मावशीनी 2दा हॉलची नाव चुकीची घेतली. ते काय म्हातारपणात होतं, नाही नाव लक्षात राहत, झालं असेल चुकून त्यांच्याकडून. अरे माझ्यावर विश्वास ठेवा, हे काहीतरी माईचं गूढ आहे. म्हणजे ते मथू मावशीकडे जाणं, खुसूपुसू बोलणं, खोलीत जाणं, लपणं, काहीतरी ती कोणतरी लपलं होतं. माझं ऐका. काहीतरी काय बडबडताय? माई काय इथून उठून पुण्याला काही कट्टकारस्थानं करायला गेल्यात की काय? काय करणार आहेत त्या बिचारा या वयात? काहीतरीच तुमचं. भाऊजी, मी कोकमाचं सरबत केलंय चांगलं, जिरं बिरं घालून. घेणार आहात? दे. काय राधा, काही कामानिमित्त या भागामध्ये आलो होतो, म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर तुझ्याशी काहीतरी बोलायला मी आलोय. काका 1 मिनिट. म्हणजे मी तुम्हाला कदाचित थोडीशी रूढ वाटेन या क्षणी, पण मी माझ्या आणि घनश्यामच्या रिलेशनशिप बद्दल तुमच्याशी काहीतरी बोलावं अशी तुमची अपेक्षा असेल तर सॉरी, मी तुमच्याशी तसं नाही बोलू शकणार. हा म्हणजे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याबद्दल घनश्याम तुमच्याशी बोलला, कारण तुम्ही जवळचे आहात त्याच्या. पण मी असं ते नसतं सांगितलं कोणाला, कारण ती आमच्या दोघांमधली अत्यंत खाजगी बाब आहे. नाही, बरोबर आहे राधा. काय आहे म्हणजे तू माझ्याशी काही बोलावं अशी माझी अपेक्षाच नाही. खरं तर मला काहीतरी शेअर करायचंय तुझ्याशी, म्हणून आलोय मी. कसं आहे बघ ना, काळे कुटुंबियाच्या दृष्टीने आपण दोघं तसे बाहेरचे, पण म्हटलं तर घरातले. तर मग मला वाटलं की मी काही गोष्टी रिलेट करू शकीन तुझ्याबद्दलच्या, ते शेअर करावं असं वाटलं म्हणून आलो, बाकी काही नाही. ते घे. घनासाठी आणत असतो मी नेहमी, आज तुझ्यासाठी आणलंय. घे. थँक्यू. कसं आहे राधा, उल्का आणि मी वेगळे झालो, म्हणजे काही कारणं होती आमच्यामध्ये, पण तरी सुद्धा मी उल्कापासून किंवा या घरापासून कायमचा तुटलो नाही. आता काय, उल्का जर एकटी माझ्या आयुष्यामध्ये आली असती तर मला वाटतं मी लवकर तिच्यापासून डिटॅच होऊ शकलो असतो, पण तसं झालं नाही. कारण या घराने मला जे प्रेम दिलं
जी आपुलकी, जो जिव्हाळा मला इथे मिळाला तो तसा खूप दुर्मिळ आहे, नाही का? मला वाटतं तू सुद्धा हे मान्य करशील. हो, मला मान्य आहे काका. आता कसं आहे, वरकरणी आपल्याला वाटतं की सगळं छान सुरू आहे माझं, उल्का बरोबरचे रिलेशन नॉर्मल आहे, घरातल्या सगळ्यांबरोबर सगळे प्रेमाचे संबंध आहेत, सगळं छान सुरू आहे. पण तसं नसतं ते. काय आहे, जरी वरवर सगळं छान दिसत असलं तरी तो हक्क राहत नाही ना ग या सगळ्या कशावरच. आणि माझं कसं आहे, मी तर या घरात राहायचो नाही, बाहेर राहायचो, तरी सुद्धा मला एवढं फील होतं हा परकेपणा. तू तर ह्या घरामध्ये राहिलेली आहेस, तू अशी इथून एकटी लांब निघून गेल्यानंतर, म्हणजे हे बघ, घनश्यामचं कसं आहे, तो तर इथे राहील, त्याच्या माणसांबरोबर राहील, तू एकटी जाशील लांब, असं एक आपलं मला वाटलं. नाही काका, आमची काही कारणं आहेत ज्यामुळे हे लग्न आम्हाला मोडायला लागणार आहे. बर, नाही ठीक आहे, म्हणजे काय, शेवटी आता हा तुमचा निर्णय आहे म्हटल्यावरती काय आपण त्याला. पण कसं आहे राधा, बघ, म्हणजे कसं असतं की सर्वसामान्य माणसं असतात की नाही, ती आधी एकमेकांच्या प्रेमात पडतात, मग लग्न करतात, आणि मग नंतर त्यांचं विविध विषयांवरनं एकमेकांशी भांडण वगैरे व्हायला लागतं. म्हणजे हे मी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांविषयी बोलतोय. आता तुमचं कसं झालेलं आहे की एकमेकांशी पटत नाही म्हणून तुम्ही लग्न केलं, आता तुम्ही एकमेकांना आवडू लागलेला आहात, आणि आता एकमेकांजवळ राहावंसं वाटतंय म्हणून तुम्ही लांब जाण्याचा निर्णय घेतलाय. नाही 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 काका, तुम्ही म्हणता तसं काही नाहीये, आम्हाला असं नाही वाटत. नाही, मुळामध्ये तेव्हा आम्ही लग्न केलं होतं कारण आम्हाला दोघांना लग्न नकोच होतं, लग्नाचा त्रास नको होता. हे बघ राधा, काय लग्नाच्या त्रासापासून वाचण्याकरता हा जो तुम्ही एकमेकांपासून लांब राहण्याचा मार्ग निवडलेला आहे, तो जास्त त्रासाचा आहे असं नाही का वाटत तुम्हाला? बघ, काय घनाला ही गोष्ट कदाचित कधीच कळणार नाही, मला माहिती आहे, पण मला वाटतं तुला कळलंय ते, हो ना? आता काय नाही, माझ्याशी बोलत नव्हतात ना आपण, आता काय अचानक उकळी फुटली का सल्ले द्यायची? आणि घरात कोणी ऐकत नसेल आपले सल्ले, असं करून गेला होतास तुम्हाला ज्ञाना, विसरणार नाहीये मी. खरं तर माझ्यासारख्या मुलाला तुझ्या सल्ल्याची गरज आहे. आता काय? हो दादा, तू माझ्याहून वयाने मोठा आहेस, त्यामुळे तुला माझ्यापेक्षा अनुभव खूप जास्त आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नावर मी माझ्या विचाराने, माझ्या वाचनाने, माझ्या ज्ञानाने त्यावर तोडगा काढू शकतो, पण शेवटी अनुभवाचे बोल ते अनुभवाचे बोल. बोल. म्हणजे दादा, माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे तन्मय नावाची, तिचा स्वभाव फार तिरसट आहे. म्हणजे ती मला कधीच भाव देत नाही, कारण ज्ञानार्जनाची इच्छाच नाही ना. पण आजकाल माझ्या असं लक्षात आलंय की तिने हाडतूड करून सुद्धा मला तिच्याशी बोलावंसं वाटतं. अर्थात हे होऊ शकतं, माझ्या वयाच्या बाबतीत हे होऊ शकतं ना, कारण माझा व्यासंग जरी जास्त असला तरी हा माझ्या वयाचा दोष असू शकतो. मी सतत तिच्याकडे बघत राहतो. म्हणजे हेही असतं ना, म्हणजे सुंदर गोष्टीकडे आपलं मन आकृष्ट होतच, मग माझंही होतं. अर्थात ती सुंदर आहे यात तिचं काही श्रेय नाही. तिच्या आईवडिलांचं जीन्स मधून जे काय कॉम्बिनेशन तयार झालं त्यामुळे ती सुंदर झाली. पण दादा, ह्या सगळ्या गोष्टीला मी प्रेमाभिमासारखी तुच्छ उपमा देणार नाही. नाही, पण तुझ्या उपमा देण्याने किंवा न देण्याने काहीच फरक पडत नाही. हे अत्यंत सिंपल आहे ना, तुला ती आवडते, तू तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलास, सिंपल.
म्हणजे मी जर असं म्हटलं की मी तिच्याकडे आकृष्ट होतोय तर प्रश्न सुटेल? हा म्हणजे तुझ्या पुरता सुटेल. नाही सुटला. मी करून बघितलं. याहून जास्त चांगला सल्ला तू देऊ शकतोस? हो हो. तू तिला सांगून टाक की तुला ती आवडते. पण मला माहितीच नाही ना की ती मला आवडते की नाही. हं? म्हणजे मला तिचा सहवास हवावासा वाटतो. ती कॉलेजमध्ये नसली तर नजर भिरभिरते माझी. अरे मन ज्ञाना ह्यालाच प्रेम म्हणतात ना. हे बघ, यू आर इन लव्ह. नो 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 ज्ञाना, तू प्रेमात पडलायस. ज्ञाना, अरे ज्ञाना, अरे माझा भाऊ प्रेमात पडलाय. अरे दादा ज्ञाना प्रेमात पडलाय. मला माहित नाहीये हे प्रेम आहे की नाही. अरे हेच प्रेम रे. गप्प बस, मी सांगतो तुला. बघ, तुला ती आवडते. हो. ती सतत समोर हवीशी वाटते. हो. तुला तिच्याबरोबर राहावंसं वाटतं. हो. ती गायब झाली तर नजर भिडभिडते. हो. तिला शोधते. अरे मग हे प्रेम आहे ज्ञाना. ह्यालाच प्रेम म्हणतात. हो का? म्हणजे मला असं वाटलं नव्हतं रे ही प्रेमाभिमासारखी तुच्छ गोष्ट माझ्या बाबतीत घडेल. अरे प्रेमाचं असंच असतं रे. ते आपल्या बाबतीत कधी घडतं ना आपल्याला कळतच नाही. आता माझंच म्हणणं आहे हे की प्रेमाभिमासारखी गोष्ट आपल्या बाबतीत कधी घडते आपल्याला कळतच नाही. बापरे, खूपच गंभीर प्रश्न आहे हा. यावर सायकोलॉजिकल रिसर्च व्हायला हवी. नाही नाही नाही, एक मिनिट. हे प्रेम नाही, हे अट्रॅक्शन आहे. घना. हा? तुला ज्ञाना म्हणायचंय का? हो. मी काही वेगळं म्हटलं का? तू स्वतःला संबोधून हे वाक्य म्हणालास. हे अट्रॅक्शनच आहे घना. घना म्हणालो मी. हो. हे अट्रॅक्शन आहे घना असं म्हणालो मी. हो. अरे तू प्रेमात पडलास रे. तुला आता काही कळण्याचं झालंय काय? घना ज्ञाना सगळं मी घना कसं म्हण, मी ज्ञाना म्हटलं. मी म्हटलं की हे प्रेम नाही, हे अट्रॅक्शन आहे ज्ञाना. मी समजवतो. हे बघा, कॉन्सन्ट्रेट. हे प्रेम आहे, हे अट्रॅक्शन आहे. ओके. आता वरकरणी या दोन गोष्टी सेम दिसतात. हे प्रेम आहे, हे अट्रॅक्शन आहे. आता हे प्रेम आहे, हे अट्रॅक्शन आहे, पण दिसतंय सेम. हे प्रेम आहे, हे अट्रॅक्शन आहे. ओके. वरकरणी या दोन गोष्टी सेम वाटत असल्या तरी प्रेम जे ना प्रेम ते कधी संपत नाही. ते असं वाढत जातं. आणि अट्रॅक्शन ना अट्रॅक्शन ते असं राहतं आणि एक दिवशी गायब होतं. ते संपतं. ते संपतं. अनुभवाचे बोल. अरे म्हणजे मला तन्मयीच्या बाबतीत जे वाटतंय ते संपेल. हा संपेल म्हणजे तू ते संपवून टाक ज्ञाना. कसं? तेच तर मला पण कळत ना. मी पण शोधतोय कसं संपवायचं. हे मी माझं म्हणणं होतं की तू ते दूर राहून हे अट्रॅक्शन दूर राहून संपेल ज्ञाना. म्हणजे लांब लांब राहा. तू इकडे तर ती तिकडे, ती तिकडे तर तू इकडे, असे 2-1 आठवडे लांब लांब राहिलात ना की हे अट्रॅक्शन संपून जाईल. माझं सांगतो तुला अनु. तू मला योग्य तो सल्ला देतोयस ना? म्हणजे कसं आहे, मला सल्ला ऐकून घ्यायची सवय नाहीये, म्हणून मला सगळेच सल्ले चुकीचे वाटतात. नाही, हा सल्ला बरोबर आहे. हा सल्ला फायनल आहे. हे बघ, हे प्रेम नाही, हे अट्रॅक्शन आहे. आणि असं लांब लांब राहिलं की हे. धन्यवाद. मंडळ आपलं शतशः आभारी आहे. लोक असावा. एक मिनिट. उपहासाचा स्वर का लावलास? कारण तू मला खूप कन्फ्यूज केलंयस. ठीक आहे, मी माझा ह्यातून मार्ग काढतो. हे बघ ज्ञाना, हे बघ, बरोबर आहे ना? हे बघ, हे प्रेम आहे, हे अट्रॅक्शन आहे. वरकरणी सेम वाटलं तरी प्रेम वाढतं, अट्रॅक्शन संपतं.
हा घना अट्रॅक्शन संपतं. मी फक्त सलाड्स खातो आणि ते मी स्वतः बनवतो. इट्स ऑलरेडी 7. 8 पर्यंत आय शुड हॅव माय मील. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.